आणि यानंतर महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईमधून कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। ही जागा अदानी समूहाला देऊ नये म्हणून वर्षा गायकवाड आणि कुर्ल्यातील नागरिकांनी आंदोलन केलं होतं। मात्र मदर डेअरीची 8.5 हेक्टरची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मदर डेअरीची जागा धारावीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता। मात्र यासाठी वारंवार वर्षा गायकवाड यांनी विरोध केला होता। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज अनेक महत्त्वाचे निर्णय झाले। त्यापैकीच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे कुर्ला येथील मदर डेअरीची जागा। कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। ही जागा अदानी समूहाला देऊ नये म्हणून वर्षा गायकवाड आणि कुर्ल्यातील नागरिकांनी आंदोलन केलं होतं। मात्र आता मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणासंदर्भात या ठिकाणावरून आढावा घेतलेले आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी पाहूयात। धारावी पुनर्विकासासाठी कुर्ला येथील मदर डेअरीची जागा आहे ती आता मदर डेअरी जागा तुम्ही पाहू शकता। आता मी त्याच ठिकाणी उभा आहे। 8.5 हेक्टर ही जागा हस्तांतरित करण्यासाठी करारामधील अटी आणि शर्तीमधील सुधारणा आजच्या मंत्रिमंडळात दिलेली पाहायला मिळाली। आता ही जागा धारावी पुनर्विकासासाठी शिक्का बसला पाहायला मिळत आहे। या जागेला विरोध देखील स्थानिकांनी केला होता। कुर्लाकरांनी देखील याचा विरोध केला होता। त्याचबरोबर वर्षा गायकवाड खासदार आहेत त्यांनी देखील इथे आंदोलनं केली, असे निदर्शनं देखील केली होती। पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता। ही जागा आता अदानी समूहाला देऊ नका म्हणून विरोध देखील तेव्हा त्यांनी केला होता। मात्र आता ही जागा राज्य सरकारने अदानी समूहाला दिल्याचे समजले आहे। या जागेवर तुम्ही पाहायला गेलं तर पत्रे देखील लावण्यात आले असून सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहे। मात्र आता कुर्लावासी आणि खासदार वर्षा गायकवाड नक्की कोणतं पाऊल उचलतील याच्याकडे आता मात्र सगळ्यांचे लक्ष देखील लागलेले आहे। कॅमेरामन प्रवीण सोबत मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई।